काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामधील 3 जण हे डोंबिवलीतले होते. काल भारताने एअर स्ट्राईक करत या हल्ल्याचा बदला घेतला आहे. या हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण डोंबिवलीकरांनी एक समाधान व्यक्त केलं आहे. भारत सरकारने केलेल्या या कारवाईबद्दल भारत सरकारचं अभिनंदन केलं आहे. आपण आता डोंबिवली परिसरातील या भागशाळा मैदानात आहोत. भागशाळा मैदानात हे अत्रेकट्टा आहे. त्या अत्रेकट्ट्यामध्ये तर सध्या ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल काय सांगाल आज काल मध्यरात्री सुमारास भारताने हल्ला करत? अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे. एक तर थोडा उशीर झाला तरी पण काय हरकत नाही, सुरुवात तर झाली आणि इथंच थांबलं नाही पाहिजे. आपण भारत सरकारने अजून त्यांच्यावर हल्ले केले पाहिजेत. कारण हे जी कीड आहे की आपण जे म्हणतो काय करतात ते अतिरेकीपणा करतात किंवा जगच तरी अतिरेकीपणाने हे त्रास दिलेला आहे. तर ही गोष्ट आता सगळ्या जगाने सुद्धा सपोर्ट देऊन आपल्याला पाकिस्तानमधील हे जे अतिरेकी आहेत ना ते संपवायलाच पाहिजेत. इवन तो वेळ लागली तर ते पाकिस्तान संपू द्या. पण आपण आता गप्प बसणं योग्य नाही. कारण आपण कितीतरी नाही जरी म्हटलं तरी आपण संख्येने मोठे आहोत आणि हे व्हायला पाहिजे. आज आपण अत्याचार का सहन करायचे? आपली जी हिंदू संस्कृती ही इतरांना बरोबर घेऊन जाणारी आहे, ह्याचा दुष्परिणाम आपण भोगायचे. जशाच तसं उत्तर दिलंच पाहिजे. जशाच तसं का उलट आपले 26 तर त्यांचे 2600 गेले पाहिजे, तरच हे बरोबर होईल. किती दिवस आपण हे सहन करायचं? का असं जगायचं काही कारण नसताना? एकंदरीतच पाकिस्तानकडून सुरू झालेले हल्ले, हा अत्याचार किती दिवस सहन करायचा असा सवाल सध्या ठिकाणी उपस्थित केला. सर, काय सांगाल? काल भारताने हल्ला केला. डोंबिवलीचे देखील 3 जे पर्यटक होते दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. काय सांगाल यावर? मूळ म्हणजे ज्यावेळेला अतिरेकी हल्ला पहलगाममध्ये झाला त्यावेळेला डोंबिवलीचे 3 जे नागरिक, आपले भारतीय नागरिक आणि ज्यांचा काही दोष नसताना त्यांना बळी जावं लागलं ह्या अतिरेकी हल्ल्यामध्ये, ही अतिशय दुःखद बाब आहे. त्यात हेमंत जोशी हे भागशाळा मैदानावरती नेहमी फिरायला यायचे आणि त्यांचा इथे सहभाग असायचा, नागरिकांबरोबर बोलणं असायचं. वास्तविकता ह्या निष्पाप ज्या यांचा बळी गेला नागरिकांचा आपल्या, तो अतिशय लांछनास्पद आहे आणि याची शिक्षा ही पाकिस्तानला अशी मिळाली पाहिजे की पाकिस्तानचा नकाशा हा जगाच्या नकाशातून नेस्तनाबूत झाला पाहिजे, पूर्णतः गेला पाहिजे. भारताने एअर स्ट्राईक करत 9 दहशतवाद्यांचे जे तळं होते ते उद्ध्वस्त केल्याची आता सध्या माहिती समोर येते. एअर स्ट्राईक केला, भारताने त्या हल्ल्याचा बदला घेतला, त्याबद्दल काय सांगा? हा हल्ला जो भारताने केला हा अपेक्षितच होता आणि अगदी योग्य वेळी सर्व माहिती काढून भारतीय सैन्यानं किंवा जी आपली यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं पूर्णतः माहिती घेऊन सुनियोजित हा हल्ला केला आणि योग्य वेळी केला असं मी म्हणेन. हा हल्ला झाला हा प्रत्येक भारतीय नागरिकाला, प्रेमियांना हा एक म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि POK हे BOK झालं पाहिजे. म्हणजेच भारत ऑपरेटेड बाय काश्मीर, भारत ऑपरेटेड काश्मीर हे झालं पाहिजे आणि POK हे पूर्णतः नेस्तनाबूत म्हणजे नकाशावरून गेलं पाहिजे. तो भारताचा अविभाज्य घटक आहे आणि पूर्ण पाकिस्तान हा भारताचाच अविभाज्य घटक आहे, हे सगळं जगन्मान्य आहे. एकंदरीतच POK नाही तर ते आता BOK झालं पाहिजे अशी मागणी सध्या डोंबिवलीकर करतात. काय सांगाल? काल भारताने एअर स्ट्राईक केली, तुम्ही समाधानी आहात का? आम्ही समाधानी आहोतच आणि असं ताबडतोब भारताने जी हे घेतलं आहे ते अतिशय योग्य आहे आणि हे झालंच पाहिजे. याच्याबद्दल आम्ही सगळं भारतीय खुश आहोत. सर, काय सांगाल? तुम्ही समाधानी आहात का हल्ल्याबद्दल? हो, एकदम समाधानी आहे. वेल बिगिन इज हाफ डन. कालची जी कारवाई झाली ती सुरुवात आहे आणि संपूर्ण दहशतवाद हा संपलाच पाहिजे कुठल्यापर्यंत, तर सुखी होतील सगळे लोक भारतीय. सर, काय सांगाल एकंदरीत? भारताने या वेळेला योग्य तो निर्णय घेतलेला आहे आणि अगदी योग्य वेळी जे काही दहशतवादी हल्ला झाले, आज दहशतवाद्यांवरती 9 ठिकाणी जो हल्ला केलेला आहे तसा हा पुढे त्यांनी कार्यरत ठेवावा. जोपर्यंत संपूर्ण जगामध्ये शांतता हे दहशतवादी निर्माण करत नाही तोपर्यंत सर्व जगाने एकत्र येऊन या दहशतवाद्यांना खत्मा करायला पाहिजे, दहशतवाद्यांचा.
एकंदरीतच डोंबिवलीकरांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल भारत सरकारचं अभिनंदन केलं आहे. तसंच हा जो POK आहे, POK नाही तर आता BOK झाला पाहिजे, भारत ऑक्युपाईड काश्मीर झाला पाहिजे अशी मागणी सध्या डोंबिवलीकरांनी केली आहे. अभिजित देशमुख, साम TV, डोंबिवली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.